रविवारी इस्रायलनं गाझाला होणाऱ्या अनेक वस्तूंचा पुरवठा थांबवण्याची घोषणा केली। त्यानंतर जगभरातून तीव्र टीका सुरू असतानाच इस्रायलनं नवी खेळी करत हमासला झुकवण्याचा आणखी प्रयत्न सुरू केलाय। गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांनी हमासला इस्रायलच्या अटी मान्य करण्यास भाग पाडावं असा इस्रायलचा डाव आहे तरी काय, पाहूया एक रिपोर्ट। गाझामधील नागरिकांच्या गळचेपीचा पुढचा अध्याय सुरू झालाय। गाझामधील वीज पुरवठा या आठवड्याच्या शेवटी खंडित करणार असल्याचं इस्रायलनं सांगितलंय। त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या डिसॅलिनेशन प्लांटवर याचा परिणाम होणार आहे। आधीच बिचारे गाझावासी गेल्या 1.5 वर्षांपासून परागंदा आयुष्य जगतायत। राहतं घर उद्ध्वस्त, बॉम्ब आणि ड्रोन हल्ल्यात बेचिराख झालेल्या वस्त्या, गोठवणाऱ्या थंडीत फाटक्या तंबूत, अपुऱ्या उष्ण कपड्यात दिवस काढताना आलेली वादळं, पाऊस यातूनही जीव वाचवून मुलाबाळांना जगवणाऱ्या या लोकांना पिण्यायोग्य पाणी दूरवर पसरलेल्या वाळवंटी प्रदेशात मिळत नाही। त्यामुळे अशा डिसॅलिनेशन प्लांटमधून आलेलं पाणी त्यांच्यासाठी अमृतापेक्षाही कमी नाही, तेही मोजकंच काही लिटर मिळतं। यातूनच त्यांच्या रोजच्या गरजा भागवाव्या लागतात। अशातच आता हा पाणी पुरवठाच बंद झाला तर हे लोक जगणार तरी कसे? त्यामुळेच हमासनं इस्रायलच्या निर्णयाला उपासमारीनं मारण्याचं धोरण म्हटलंय। कारण वीज नसेल तर जनरेटरच्या माध्यमातून प्लांट सुरू ठेवणं हे काही तितकंसं सोपं नाही। वीज नसल्यानं इंधनाचा वापर जनरेटरसाठी केला तर मग टँकरसाठी वापरलं जाणारं इंधन आणायचं कुठून, असा प्रश्न दक्षिण गाझामधील डिसॅलिनेशन प्लांटचे संचालक अहमद अल रबाई विचारतात। विजेची कमतरता निश्चितच भासणार आहे। सध्या 12,000 घनमीटर ऊर्जा मक्रोट या इस्रायलमधील कंपनीकडून मिळते। ती कोणत्याही क्षणी थांबू शकते। कुणास ठाऊक इस्रायल पुरवठा कधी थांबवेल। जनरेटर हा पर्याय आहे, पण त्यातून फक्त 2,000 घनमीटरपेक्षा जास्त ऊर्जा मिळणार नाही। त्यामुळे 60% जास्त पाणी निर्मितीवर परिणाम होईल। डिसॅलिनेशन प्लांट गाझासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वाळवंटी प्रदेशात पाण्याचे स्रोत उपलब्ध नसताना इथे डिसॅलिनेशन प्लांटमधून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य केलं जातं। पूर्वी इथे तयार झालेलं पाणी पाईपलाईनमधून घरांपर्यंत नेलं जात होतं, मात्र आता छोट्या मोठ्या टँकरमधून वस्त्यांपर्यंत नेलं जातं। तसं तर आता संकट गाझावासियांच्या आयुष्याचा भागच झाली आहे, मात्र पाणी बंद होण्याच्या भीतीनं ते आता धास्तावले। आम्हाला तशी संकटांची सवय आहे, खास करून क्रॉसिंग बंद होणं आणि पाण्याशिवाय इतर मदत उशिरा मिळणं। गेले 15 महिने काढलेत की इथे आमच्या देईर अल बला शहरात आम्हा विस्थापितांच्या वस्तीत पाणी दर 4 किंवा 5 दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदाच येतं। पण ही उपासमार आहे। आधीच पोटभर अन्न मिळत नाही आणि त्यात आता पाणीही बंद होणार, त्यामुळे आम्हाला आणखी किती मरण यातना देणार, असा सवाल महिला विचारतात। ही तर मोठी अडचण आहे, कारण पिण्यासाठी स्वयंपाकासाठी पाणी लागतंच। काही दिवसांपूर्वी 2 दिवस पाणी आलं नाही, फार वाईट परिस्थिती होती। आता हे पंप स्टेशन बंद पडलं तर आणखी मोठं संकट उभं राहील। आधी सुरू असलेल्या त्रासात आणखी भर पडेल। लोकांचा असाच उद्रेक इस्रायलला हवाय। दुसऱ्या टप्प्यातल्या वाटाघाटींदरम्यान इस्रायल हमासवर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। गाझामधील 20 लाख विस्थापित चिडतील आणि हमासला सगळ्या अटी मान्य करण्यास भाग पाडतील, अशी इस्रायलची रणनीती दिसते। म्हणून त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचंय। त्यासाठीच त्यांनी पाणी तोडलंय, कारण पाण्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही। हमासकडे अजूनही 24 ओलीस आणि 35 जणांचे मृतदेह आहेत। त्यांची सुटका इस्रायलला करायची, पण स्वतःच्या अटी शर्थींवर पाणी पुरवठा बंद झाला की हमास नमेल असं त्यांना वाटतंय। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते सोमवारी कतारमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटींकडे, कारण त्यानंतरच कळेल की इस्रायलची गळचेपी यशस्वी ठरते की ओलिसांच्या माध्यमातून हमासचं दबाव तंत्र। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।